मी ऍक्च्युली काय त्यात दोषी नाहीये, हे पोलिसांनीही सांगितलंय. कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलंय. मला बऱ्याच गोष्टींना सगळे लोक ट्रोल करतात. कोण काय म्हणतंय आता मी लक्ष देत नाही. उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा, कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय. सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेत, सगळं चेक केलंय. मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जातंय. तर मी आता ह्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. काय कारण आहे तुम्हाला ट्रोल होण्यामागचं? बेसिक तुम्ही म्हणताय की मला जाणीवपूर्वक ट्रोल केलं जात आहे. हो, केलं जातंय. तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर का आरोप देताय? मला माहित नाही याचं मागचं कारण काय, पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला. मी प्लीज हेच म्हणतो. राजकारण होतंय म्हणायचं. याच्यामध्ये एका मंत्र्याचा व्हिडिओ देखील ही घटना घडल्यानंतर बाहेर आला. थेट ते मंत्री असं म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला की गौतमी पाटलांना उचलणार आहेत की नाही. म्हणजे काय एकंदरीत कसं बघता यामध्ये? दादांना जे वाटलं ते दादा बोलले. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणाला काय बोलायचंय. त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं. फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते. आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला. पण गुन्हा दाखलमुळं किंवा ह्या गोष्टींमुळं त्यांनी आपली मदत नाकारली. म्हणून मी तिथून पळत आले. जे आपलं चाललंय कायदेशीर ते चालणार. पण त्या मंत्र्यांच्या फोन नंतरच मग कुठेतरी तुम्हाला पोलिसांची नोटीस आली, तुम्हाला पोलीस ठाण्यात जावं लागलं. एकंदरीत काय पोलीस ठाण्यामध्ये गेल्यावर काय चर्चा झाली? नाही, नोटीस मला अगोदरच आली होती. बरं. हा, ताई, एकंदरीत ज्या कुटुंबियांचा त्यांनी असा आरोप केलाय की आम्हाला मदत करण्यासाठी त्यांचा काही. हे बघा दादा, आरोप करायला मला सगळे बसले दादा. असं नाहीये. मी प्रत्येक वेळेस मीच ट्रोल होत असते. माझी सुरुवातीपासून तर आतापर्यंत मी ट्रोल मध्येच चालली आहे. जो तो येतं बोलून जातं. आता याच्याशी सगळं जे असेल ते सगळं न्यायाने सगळं व्यवस्थित. तर मग पोलीस ठाण्यात तुम्ही गेल्यानंतर काय चर्चा झाल्या? तिथं काय नेमकं तुम्ही पोलिसांना कसं सहकार्य केलं आणि काय तपासणी किंवा काय जबाब घेण्यात आले? पोलिसांना पूर्णपणे सहकार्य आहे. जे काही दोषी असतील त्यांना पूर्णपणे नक्की शिक्षा मिळावी. माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला. फक्त माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही वाईट काहीही पसरू नका.